तुम्ही कार्यपद्धत या संदर्भातली आपण कार्यपद्धती यापूर्वी सांगितलेली आहे। तुम्ही सकाळी काय महत्वाचा मुद्दा आहे त्या संदर्भातली माहिती अध्यक्षांच्या दालनात सबमिट करावी। ती वाचल्यानंतर मी ठरवीन सभागृहात त्याचा उल्लेख करावा किंवा नव्हे। दिल्यावर वाचल्यावर आपण परवानगी द्याल। मी हे आपल्याकडे पाठवलं होतं, त्यानंतर आपल्याकडून परत इथं आलंय। अतिशय बाब गंभीर आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये असं नाही चालत। अध्यक्ष महाराज, आता 4 दिवस झाले खून होऊन आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेला नाहीये। अध्यक्ष महाराज, ही बाब अतिशय गंभीर आहे। म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की ज्या ठिकाणी ही घटना घडली, ही पुन्हा केज तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे। घुले कदमवाडी या परिसरातली ही गावकरी नावाच्या एका हॉटेलवर या ठिकाणी घटना घडली। ज्या घटनेमध्ये मारायचं होतं एकाला आणि हॉटेल मालक गेला सोडवायला, त्याची हत्या झाली आहे। आणि ती हत्या अध्यक्ष महाराज कट रचून झालेली आहे। आणि कट रचून झाल्यामुळं आज त्या ठिकाणी 9 आरोपीचे नाव घेतलेत, 3 आरोपी अटक केलेत अध्यक्ष महाराज। पण यामधला जो खरा सूत्रधार आहे, त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळतात। आणि जाणीवपूर्वक टाळत असल्यामुळे अध्यक्ष महाराज आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेलं नाही। ते प्रेत पोलीस स्टेशन समोर आहे। 10,000च्या वर आज लोक तिथं जमा आहेत। अध्यक्ष महाराज, तात्काळ या ठिकाणी पोलीस प्रशासनाने, माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे। आणि जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्या सहित त्या ठिकाणी फिर्याद घेणं आवश्यक आहे, तरच त्या ठिकाणी समाधान होईल अध्यक्ष महाराज। त्याशिवाय होणार नाही। शासनाने नोंद घ्यावी। मंत्री महोदय, दोघांपैकी तिघांपैकी एकाने नोंद घ्या। नोंद घेण्यात येईल। खाली बसा, सगळ्यांचेच बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा। या संदर्भात थांबा जरा, रुलिंग हवंय की नको आहे? सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी, त्याचप्रमाणे सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी या ठिकाणी एक पॉइंट ऑफ प्रोसिजर व हरकतीचा मुद्दा सादर केला। त्या संदर्भात मी यापूर्वीही या संदर्भात रुलिंग गेल्या अधिवेशनात दिलेलं आहे। तरीही परत मी या संदर्भात बोलू इच्छितो की भारताच्या संविधानातील अनुच्छेद 164 जर आपण बघितलं तर त्यात कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीचा उल्लेख आहे। त्यामुळे मंत्रिमंडळातील कोणताही मंत्री हा प्रत्येक उत्तरासाठी जबाबदार असतो, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते। आणि त्याच्या अनुषंगाने